जाता धरिता नये, टाकू जाता टाचिता नये. जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते, जिकडे तिकडे जेथे तेथे विमुख होता सन्मुख ते. सन्मुखपण चुके नाते काही केल्या, बैसले माणूस उठून गेले, तेथे आकाशाची राहिले. आकाश चहूकडे पाहिले तरी सन्मुखचे आहे, इकडे प्राणी पळून जाते तिकडे आकाशाची भोवते. बळे आकाशाबाहेरी ते कैसे जावे, इकडे तिकडे प्राणी आहे तिकडे ते सन्मुखची आहे. समस्तांचे मस्तकी राहे माथ्यांनी मार्तंड जैसा. गुरु पूर्ण असतं. पौर्णिमाचं चंद्रासारखं गुरु पूर्ण असतं. कारण गुरु जे गुरुचं रूप घ्यायचं तेव्हा त्याला प्रत्येक कर्तव्याप्रमाणे त्याच्या गुरुकडून त्याने पूर्ण मेहनत घेऊन ते गुरुपदावर आले. त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की गुरु व्हायचं असेल तर त्याला पूर्ण हे करावं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे ब्रह्मा विष्णू महेश आहे, ह्यांच्यापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. कारण ब्रह्मा विष्णू महेश हे वरती काय आहे त्याच्या तिकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून चुका झालं की त्यांचा वेळ मारला तर त्यांना जन्म घ्यावा लागतो. मनुष्य जन्म घेऊन त्यांना पुन्हा इकडे येऊन हे करावं लागतं. परंतु गुरुला तसं काही करावं लागत नाही, कारण ते पूर्ण ब्रह्म झालेलं असतं, त्याने पूर्ण हे केलेलं असतं. त्यामुळे त्यानं तसं काय करण्याची गरजच लागत नाही आहे. म्हणून जे गुरु झाल्यानंतर त्याने स्वतः कष्ट केलेलं असतं, जे मेहनत घेतात सतत गुरुने त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याने मेहनत घेतलेलं असतं. त्यांच्या नामातून मेहनत घेऊन त्यांनी स्वतःचा आत्मा करून बाहेर पाहिलेलं असतं. त्यामुळे गुरुचं अंतर्मनामधून आत्मा बाहेर येऊन त्यांना त्याचं दर्शन होतं आणि ते त्याच्या शरीराप्रमाणे ते वाटतं. आपल्याला जो काय हे शिष्याला गुरु काय करतो त्यांना ह्याच्याप्रमाणे त्यांना हे आलेलं असतं आणि आपलं शिष्याच्या अंतर्गतातून त्यांना ते नाम देतात आणि त्याचं पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना नाम दिलेलं असतं आणि ते नाम म्हणजे त्याने गुरुने त्याचं संपूर्ण हे करून त्याला नाम दिलं होतं आणि त्या नामाचं सतत ध्यान धारणा केले आणि सतत हे केलं तर त्याला सुद्धा ते नामसुद्धा नामामुळे त्याला सुद्धा त्याचा अंतर्मनातला आत्मा जो अंतर्मध्ये आत्मा बसलेला तो बाहेर सुटतो. पण कधी शिष्याने पूर्णप्रमाणे गुरुने दिलेलं ह्याच्याप्रमाणे कष्ट घ्यायला पाहिजे, मेहनत घ्यायला पाहिजे तर दिसतं. प्रयत्न केला त्याला नक्कीच दिसतात.
पण त्याने प्रयत्न न केलं, नुसतं नाम घेऊन ठेवलं आणि त्याचं हे करत तसं नसतं. नाम घेऊन सतत त्याचं ध्यान घ्यायला पाहिजे, ध्यान धारणा करायला पाहिजे. तुम्हाला हळूहळू तुमच्यामध्ये ते प्रगट होतं आणि तुम्हाला ते दिसतं. पण कधी तुम्ही सतत मेहनत घ्या तरच दिसते, नाही तर असं दिसणार. नुसतं तुम्ही देव गुरुला नामाचा जप करत राहून त्यांना ध्यान धारण्याने तर जप करायला पाहिजे आणि ते गुरुकडून विश्वास ठेवला पाहिजे. माझ्या गुरुने मला काय सांगितलेलं आहे आणि त्या गुरुने दिलेल्या उद्योगाकडे वागायला पाहिजे, तरच तुम्हाला ते दिसेल. तुम्ही अनेक प्रकारचे तुमच्या मनाने कल्पना येतात. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे. काही लोक देवाच्या मूर्ती, मोठ्या मोठ्या मूर्तीकडे जातात, देवळात जातात आणि तिथे मला हे द्या, मला ते द्या, गुरुला किंवा देवाच्या मूर्तीला सांगतात. त्याचं कारण गुरु तुमचं सर्व तुमच्या पाठीशीच असतो आणि तो सर्व तुमचं बघतो, काय करतो, शिष्य माझा काय करतो आहे तो बरोबर बघत असतो. ते तुम्हाला दिसत कधी दिसणार तुम्हाला. तुमचा विश्वास पूर्ण असला, तुमचा आत्मशक्ती एवढी वाढलेली असेल की तुम्हाला तुमचं मूळ स्वरूप तुम्हाला पुढे दिसणार आणि तुम्हाला गुरु तुमच्या सर्व झालेली गुरु सर्व म्हणतो. पण गुरु विश्वास आणि इतर गोष्टींमध्ये तुमचं मन गुंतवू नका. मन आपलं संसारामध्ये किंवा पैसा लागता मुळं बाळं ह्याच्यामध्ये गुंतला का वाचावं, त्याच्यामध्ये गुंतवून लागतं. करा अडीअडचणी प्रयत्न करा, पण त्याच्या मागे गुंतून पडलं का घेत मग तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये गुंतू नका. काही नाही, तुम्हाला आहे योग्य काय नाही. शेवटी तुम्ही काय घेऊन जाणार, काही घेऊन जाणार नाही आहे लक्षात ठेवा. फक्त वासना घेऊन जातो. ती वासना कशी पाहिजे, गुरुने दिलेल्या नामाची वासना कशी पाहिजे. ते गुरुने आपल्याला नाम दिले तोच सतत घ्यायला पाहिजे. तुम्ही मरताना तोच तुमचे शब्द यायला पाहिजे. इतर सर्व गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा. माझे पोरं राहिली, माझं घर राहिलं, माझं गाव राहिलं, माझी एवढी संपत्ती राहिली, हा विचार न करायचा. गुरुने दिलेल्या नामाचाच फक्त विचार करायचा. माझ्या गुरुने एकच सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या नामाचा जप करा, म्हणजे तुमची वासना राहणार नाही. वासना राहिली तरी पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. व तुमची प्रॉपर्टी, तुमची पोरं, तुमचं सर्व संसार चांगला पुढे यावं लागेल. तर कुठल्या लोकांनी यावं लागेल तुम्हाला. म्हणतो वासना ठेवू काय नाही. ज्याचं त्याचं कर्माकडून सर्व त्याला परमेश्वराने दिलेलं आहे. तुमच्यासाठी ते काय राहिलेलं नाही. आई बाबांना काय वाटतं की माझ्या पोरांना, माझ्या ह्यांना मला हे समजा असं वाटतं. काही न करू, तुमचं तुम्हाला तसंच परमेश्वराने जन्म दिलेला आहे, तसं त्यांना सुद्धा परमेश्वराने जन्म दिला. मग त्यांचं सर्व विचार परमेश्वरच करणार आहे. मग तुम्हाला कसा विचार पाहिजे. तुम्ही जन्म दिला योग्य आहे, त्यांचं त्या कर्तव्याप्रमाणे जातील. त्यांचा विचार करून करतं त्याचं त्याच्यामध्ये अडकू नका. आणि देवाचं महाराजाने आपल्याला योग्य महाराज आपल्याकडे इकडे येऊन बसले. आज आपल्यासाठी महाराज येऊन बसलेले आहेत आणि एक नाही तर दोन बसले. एक तर अगोदर येऊन बसलाय, त्याच्यानंतर दुसरं येऊन बसला. का ते अडकले, ते पंढरपुरामध्ये अडकलेले होते. त्यांना महाराजांनी बाहेर काढलं आणि मुक्ती दिली. आणि ते आज या मंदिरात बसले आणि तिथे आपण पूजा करतो, त्याची आरती करतो. का त्यांनी पूर्वी कष्ट घेतलेलं. आज आपण पाहतोय
गुरु होण्यासाठी किंवा हे होण्यासाठी किती कष्ट करावं लागतं ते सर्व विचार करू तसं वागायला पाहिजे तर उपयोग आहे नाहीतर असं नाम घेतो तुमची काही चुका नाही नाम घेऊन तुम्ही अडकू नका कुठल्याही गोष्टीला अडकलं का गेलं मग तुम्हाला कुठलं भोगावं लागणार त्याला काही मग अडकू नका काय नाही तू मरण तर सर्वांनाच आहे कोणाला नाही मरण सर्वांनाच आहे कारण जन्मात घेतल्यानंतर मरण आहे हा तर विधी लिखत आहे म्हणून मनासाठी घाबरू नका मरण येणार येऊ दे काय होतं मरणच येणार येऊ दे ना आता बघतो लहान लहान पोरं मरून देतात काही आई बाबा मुलं मरून देतात त्यांना किती पण त्यांचं हो काळाची महिमा आहे काळामुळे तरी तसं होतं आणि एवढंच म्हणायचं काळामध्ये होतं मग चलो राजा